ची निवड व्हावी यासाठी म्हणून संग्रामपूर तालुक्यातील कवठळ येथील अरुणा कळमकार ह्या आज पंचायती समितीसमोर आमरण उपोषणाला बसल्या आहेत। त्यांच्या गावामध्ये आशा सेविकेचं रिक्त पद आहे आणि हे रिक्त पद भरण्यासाठी म्हणून काही दिवसापूर्वी ग्रामपंचायतीने ग्रामसभा घेऊन त्या ग्रामसभेतून त्यांच्या नावाची निवड झाली होती। परंतु त्यांच्या नावाऐवजी ग्रामपंचायती सरपंच आणि सचिव यांनी त्यांच्याऐवजी दुसऱ्याच महिलेचं त्याच्यात नाव दिल्यामुळे आमसभेचा एकूण अवमान झालेला असल्याचं या ठिकाणी दिसून येते आणि त्यामुळे ही माहिती त्यांना कळताबरोबरच त्यांनी त्या अनुषंगानं मागील 8 दिवस अगोदर पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना तसं निवेदन दिलं आहे आणि ठरल्याप्रमाणे आज त्या इथं उपोषणाला बसल्या आहेत। गावामध्ये एकंदरीत या निवडीमुळे अनेकांमध्ये शंका कुशंकाचं वातावरण आहे आणि उपोषणकर्ते अरुणा आज पंचायत समितीवर बसला आहे। अरुणा ताई, तुला काय सांगता येईल अजून? मला हे सांगायचं आहे की आज मी 4 वर्ष झाले आज गावामध्ये काम करत आहे। बरं। या ग्रामपंचायतवाल्याने मला सरपंच सचिव यांनी मला आश्वासन दिलं की तू ग्रामपंचायतमध्ये काम कर, आम्ही तुला तुझी आशेची निवड करू असे मला सांगितले। या अगोदर तू अशा पद्धतीचं काही तुला अनुभव आहे का? आशा सेविका म्हणून तू काही काम केलं आहे का किंवा कोणासोबत काम केलं आहे ते तुमच्या त्या इतर आरोग्य विभागाचे अधिकारी कर्मचारी वगैरे? हो, असे मी गावामध्ये एक आशा सेविकासोबत सुद्धा काम केले आहे। तिच्यासोबत मी कोरोना काळामध्ये सुद्धा काम केलं आहे, कोरोनाचा सर्वे केला आहे आणि क्षयरोग आणि कुष्ठरोग प्लस पोलिओ आणि जे आरोग्य त्या आरोग्य दवाखान्याचे मॅडम आहेत त्यांच्यासोबत मी प्लस पोलिओ आणि IPPI हा सुद्धा सर्वे केलेला आहे। तुला पंचायत समितीचे अधिकारी किंवा तालुका आरोग्य अधिकारी किंवा आरोग्य विभागाचे अधिकारी काही असे प्रमाणपत्र सुद्धा भेटलेले आहे? हो, माझ्याकडे सर्वांचेच प्रमाणपत्र आहे, म्हणजे अनुभवाचे दाखला अनुभवाचे पण आहेत आणि सगळे माझ्याकडे 4 सर्टिफिकेट आहेत। एक पातुर्डा या दवाखान्यातील सुद्धा आहे आणि संग्रामपूर या आरोग्य केंद्रातला त्यातील सुद्धा आहे। तसेच ग्रामपंचायतमधील आमच्या कवठळ गावातील ग्रामपंचायत यांच्या ग्रामसेवकचे सुद्धा आहेत। असे 4 प्रकारचे सर्टिफिकेट माझ्याकडे आहेत। एकंदरीत या क्षेत्राचा अनुभव असल्याचे प्रमाणपत्रसुद्धा संबंधित अरुणाला मिळालेले आहेत आणि त्यामुळे निश्चितच अशा जागी अरुणाची निवड व्हावं असं सर्व गावकऱ्यांना आणि त्याच्यासोबत असणाऱ्या महिलांना सुद्धा वाटत होतं। परंतु तशा पद्धती निवड न झाल्यामुळे आता अजून तुला काय म्हणता येईल? अजून आता मला हे म्हणायचं आहे की गावात सरपंच सचिव हे गावात राहत नाहीत। बरं। आणि गावात नसताना ते जे मिटिंगा घेतात ते महिन्याच्या एका महिन्याच्या 1 तारखेला येतात आणि मिटिंगा घेऊन चालले जातात। असे 4 प्रकारचे त्यांना मिटिंगा घेऊन जे ग्रामसभा भरवायची होती ते भरवली त्यांनी आणि आमचे 2 नाव होते, त्याच्यातून 2 नाव जे आरोग्य केंद्राकडे पोहोचायचे होते त्यांनी त्यातील खोडतोड करून एकच नाव दाखवलेलं आहे तिकडे। खऱ्या अर्थानं ग्रामसभेमधून एकाच व्यक्तीच्या नावाची निवड करावी असं शासनाचं परिपत्रक असताना या ठिकाणी मुद्दामहून 2 महिलांची नावं घेतल्या गेली आणि त्यानंतर हा प्रस्ताव जेव्हा संबंधित अधिकाऱ्याकडे गेला तेव्हा त्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की आम्हाला 1 नाव पाहिजे। मग अशा वेळेस संबंधित सरपंच सचिव यांनी संगनमत करून अरुणाचं नाव खोडून ज्या दुसऱ्या महिला आहेत त्यांचं नाव त्यात घेतलेलं आहे। खऱ्या अर्थानं संबंधित जे महिला आहे तिच्याबद्दल काय सांगता येईल? तिच्यामध्ये ती एक मेंबरची सून आहे। बरं। आणि ते गावामध्ये राहत नसून ते औरंगाबादला तिच्या पतीसोबत कंपनीत काम करत आहे, ते इथं राहत सुद्धा नाही आहे। बरं। खऱ्या अर्थानं आशा सेविका ही गावाचा एक सामाजिक घटक आहे आणि असं असताना आशा सेविकेने गावात राहूनच खऱ्या अर्थानं काम करायला पाहिजे। परंतु या ठिकाणची जी महिला आहे ती या ठिकाणी राहत नसतानासुद्धा तिच्या नावाचा उल्लेख त्यात केल्यामुळे निश्चितच या अनुषंगानं संबंधित सरपंच आणि सचिव यांचं संगनमत दिसून येते आणि जो खऱ्या अर्थानं न्याय द्यायला पाहिजे होता तो संबंधित अरुणाला दिलेला नाही। त्यामुळे अरुणा आणि तिच्या सहकाऱ्यांनी आज इथं उपोषणाला सुरुवात केलेली आहे आणि आज उपोषणाला त्यांचा हा पहिला दिवस आहे। कॅमेरामन सुरेश प्रल्हाद दातार, साक्षीदार न्यूज, संग्रामपूर।